आता बातमी आहे राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना खुश खबर देणारी। राज्य परिवहन महामंडळाच्या 86,000 कर्मचाऱ्यांचे वेतनवाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात वेतनात कर्मचाऱ्यांचा थकबाकीचा हप्ता आता थेट बँकेत जमा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। या अनुषंगाने येत्या 24 तारखेला काही कर्मचारी संघटनांनी पुकारलेलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहनही सरनाईकांनी केलेलं आहे। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार आहे। नवनिर्वाचित स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांना पालिका आयुक्त भूषण गगराणी अर्थसंकल्प सादर करतील। दरम्यान 8 मार्च 2022 ते 11 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या खर्चाचा हिशोब द्या, कोणाला किती निधी दिला या संदर्भात श्वेतपत्रिका काढा अशी मागणी विरोधी पक्षनेते किशोरी पेडणेकर यांनी केली आहे। महापौर रितू तावडे आणि आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे। याआधी हा अर्थसंकल्प 4 फेब्रुवारीला सादर होणार होता। आणि या बातमीसह नमस्कार महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक